आज 1 मे आहे. 1 मे दिनानिमित्त आज मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये आज गिरणी कामगारांचा आपल्या हक्कासाठी म्हणजे आपल्या अनेक वर्षापासून जो आपल्या हक्काचं घरासाठी जी मागणी करत होते त्यासाठी आज सर्व गिरणी कामगारात पुन्हा एकदा मोर्चा घेऊन हुतात्मा चौकावरती आलेले आहेत. माझ्यासोबत काही गिरणी कामगार आहेत. आता काय बोलाल, आज काय परत एकदा पुन्हा एकदा आपण आलेला आहात, नेमकी काय आज पुन्हा नेमकी आपल्या अपेक्षा काय बोलाल? अपेक्षा म्हणजे मुंबईमध्ये आज महाराष्ट्राला मराठी माणसाला घर मिळत नाहीत आहेत, पण भारतीयांना घर मिळते. इथे मताचं राजकारण चालते. पण ही आज 1 मे आहे. या दिवशी महाराष्ट्राला मिळून दिली मुंबई. या गिरणी कामगारातला 100% वाटा होता, 80%. यात मुंबई कामगाराला उपरा होत आहे. ही एक खेताची बाब आहे, खेताची. मी म्हणतो मुंबई तर तुम्हाला तिकडे असेल तर मुंबईमध्ये मराठी माणसांना घर मिळालं पाहिजे, मिल कामगारांना, तर मुंबईत मराठी भाषा टिकेल. महाराष्ट्र धर्म वाढवावा, तितका मिळावा, हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि महाराष्ट्र धर्मामध्ये फक्त मुंबईमध्ये आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही एक धर्म सांगतो, रामकृष्ण हरी. पण ते जय श्रीरामचा नारा देऊन इथे आम्हाला कुठेतरी मराठी माणसाचं खचीकरण होतोय. आणि मराठी शाळा बंद होत आल्या आहेत. त्या मराठी शाळा बंद न होता, मराठीचं खचीकरण न होता इथे मुंबईत जय श्रीराम न म्हणता रामकृष्ण माऊली, इथे संतांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकार घोषणा करतात. मतदानाच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या घोषणा होत्या की मुंबई बाहेरच्या मराठी माणसाला आम्ही परत आणणार. अहो तुम्ही जे गिरणी कामगार, मुख्य मराठी, ज्यांनी या मुंबईसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, प्राणांचे बलिदान दिलेलं आहे, त्या मुंबईच्या गिरणी कामगारांना तुम्ही मुंबईच्या बाहेर घालवण्याचा प्रयत्न करताय. आणि बाहेरच्या मुंबई म्हणजे परप्रांत यांना तुम्ही मुंबईमध्ये घरं देण्याचा प्रयत्न करताय आणि आपल्या त्यांचं लालून चालन करताय. त्याच्याबद्दल या सरकारचा करावा तेवढा निषेध आहे. शेम 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 शेम. मला एक सांगा, आतापर्यंत किती लोकांना घरं मिळाली आणि किती लोक आतापर्यंत मोजून 2-2.5 हजार गिरणी कामगारांना मला वाटतं घरं मिळाली. आणि टोटल दीड लाख गिरणी कामगार अजून बाकी आहे. आणि या गिरणी कामगारांना ते म्हणजे ते एकत्र यायला देतच नाहीयेत या गिरणी कामगारांना. अधिवेशन होतं, अर्थसंकल्प अधिवेशन होतं. अधिवेशन असताना काय गिरणी कामगार मुख्यमंत्र्याला भेटून गेलेले, त्याच्याबद्दल काय बोलाल? काय आश्वासन होतं? आमच्या नेत्यांनी चांगल्या प्रकारे निवेदन दिलेलं आहे. कुठे जागा खाली आहेत, माडाच्या किती जागा खाली आहेत, म्हणजे किती गिरण्यांच्या जागा खाली आहेत, NTCच्या किती गिरण्यांच्या जागा खाली आहेत, तिथे कामगारांसाठी घरं नक्कीच होऊ शकतात. सगळे कामगार त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. पण ही सरकारला म्हणजे गिरणी कामगारांना सहानुभूती द्यायचीच नाहीये. त्यांना म्हणजे उठावाशिवाय मला वाटतं काही म्हणजे घेणं देणंच नाहीये. शेवटी ते उठाव कधी करतात गिरणी कामगार याचीच वाट बघतायत. बघा, गिरणी कामगार म्हटलं का जिथे जिथे गिरणी होतात तिथे आता मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत, जिथे मोठ्या मोठ्या मॉल झालेले आहेत. मग नेमकी आता सरकारचं म्हणणं काय? आता सरकारचं एकच म्हणणं आहे की हा मुंबईतला जो गिरणी कामगार आहे त्यांनी मुंबईच्या बाहेर जावं आणि जे UP बिहारी आहेत त्यांना मुंबईत आणावं. अरे या गिरणी कामगारांना जर तुम्हाला जागा नसेल देत, घरांसाठी जागा तुमच्याकडे अवेलेबल नाही आहेत, तर तुम्ही बिहारी भवन कशाला बांधता? आणि जर तुम्ही म्हणता की परप्रांत यांना आम्ही स्वस्तामध्ये घर भाडोत्री देऊ, भाड्याचं घर देऊ, त्यांना मुंबईमध्ये राहण्यासाठी आम्ही स्वस्तात घर देऊ, मग हा गिरणी कामगार तुमचा नाही आहे का? हा मराठी माणूस तुमचा नाही आहे का? हा मराठी माणूस तुम्हाला पोरका झालाय का? फक्त तुम्ही मताच्या लाचारीसाठी या परप्रांतीयांकडे, UP बिहारींकडे तुम्ही एक लाल गालिचा टाकताय का? आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही गिरणी कामगारांना मुंबईच्या आसपास देऊ. मुख्यमंत्र्यांना एकच माझं सांगणं आहे, त्यांनी आसपासची व्याख्या सांगून टाकावी. काय तुम्हाला आश्वासन काय दिलेली का? त्याचे आश्वासन पूर्ण झालेली काय बोलत सरकारने काय दिलेलं? गृहनिर्माण मंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं 15 दिवसात समिती नेमतो म्हणून. आणि आता 60 दिवस होऊन गेले. एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगतो की अजून तुम्हाला किती दिवस समिती नेमायला पाहिजे? आणि त्या समितीमध्ये का लोढा असेल, का तुमचा तो अदानी असेल, असे किती बिल्डर असतील की रिलायन्सवाला असेल का? तिथं फक्त गिरणी कामगार आणि गिरणी कामगार नसणार का? आणि या गिरणी कामगारांना नेमकी घरं पाहिजे, मुंबईमध्ये पाहिजे, मुंबईच्या बाहेर आहे, काय सांगाल? मुंबईमध्ये घरं पाहिजे आम्हाला. राहिला ताई तुम्ही? मी राहते भांडुपला. पण तुमच्या काय अपेक्षा, तुम्हाला कुठे नेमकी काय घरं? जिथे गिरण्या होत्या मुंबईत तिथेच आम्हाला घरं पाहिजे.
त्यासाठीच आमचा हा लढा चालू आहे. मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे की जे गिरणी कामगार आहेत त्यांना तुम्ही मुंबईतच घरं द्या, हेच आश्वासन द्या आम्हाला. किरणगाव आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. किरणगाव आमच्या तुम्ही हक्काचं. तुम्ही काय बोला? आम्हाला आमच्या जाग्यावरच आम्हाला घरं पाहिजेत, आमच्या मिलच्या कामगारामध्ये. आणि बहुसंख्य गिरणी कामगार हे वंचित आहेत, त्यांनाही एक संधी मिळावी अशी आम्ही अपेक्षा करतोय. त्यांचेही फॉर्म भरून घ्यावेत. वंचित नक्की तर हे होते हे गिरणी कामगार आहे, अनेक जे आहे त्यांचे अजून त्यांना बोलायचं आपल्यासोबत. काय बोला? आम्हाला मुंबईतच घर पाहिजे आहे. शेरू ह्याला नको, वांगणी नको आहे. हा, आम्हाला मुंबईतच घर. सरकारचं म्हणणं काय आहे? सरकार काय बोलते? सरकार बोलतो देणार घर. कधी देणार? पण ती देणार कुठे देणार बोलले? देणार मुंबईतच देणार गिरणी कामगार. पण हे लोक, बाकीचे लोक हे करतात. बाकीचे कोण लोक? हे बाकीचे विरुद्ध पार्टी बाहेर द्यायचा प्रयत्न करतोय, कामगारांना मुंबई बाहेर नेण्याचा प्रयत्न करतोय. कामगार, गिरणी कामगार हा इथला भूमिपुत्र आहे आणि त्याला हे घर मिळालंच पाहिजे. 500 फुटाचं स्क्वेअर फुटाचं असेल त्या पुराव्यावर घर मिळालं पाहिजे. हे पुरावा आण, सर्टिफिकेट आण, हे नाही पाहिजे. असेल त्या पुराव्यावर मिल कामगारांना मुंबईत 500 स्क्वेअर फुटचं घर मिळालंच पाहिजे. हे या सरकारने हे बघा, आजची स्थिती, आत्ताची स्थिती, ह्या क्षणाची तुम्ही ओळखा. सरकार किती लबाड आहे हे इथे मानव आहेत, हे इथे जे शासनाचे कर्मचारी आहेत, पोलीस लोक उन्हातान्हात आहेत. प्रत्येक वर्षी ते मंडप घालतात, पाण्याची व्यवस्था करतात, तुम्हाला पाण्याची व्यवस्था करतात. आज केलं आहे का? पैसा कोणाचा फुकट जातो? आमच्या केसून जातो. गव्हर्नमेंटचं काय आहे? इथे तुम्हाला 5 वर्षासाठी नोकरीला ठेवलेले आहात, आम्हाला कामी आहोत. मग ह्या लोकांची जी आज अव्यवस्था केली आहे, यांना ना पाणी पियायला, ना सावली, 24-24 तास ड्युट्या करतात. कोणत्या आधारे? मग गिरणी कामगार ह्याच पद्धतीत हे वागवत आहेत. अरे आज तुमच्या जे संरक्षण करतायत त्यांची क्यू करत नाही तुम्ही, मग गिरणी कामगारांचं काय करणार? पण यांच्या छाताडावर बसून आम्ही मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फीटचं घर घेणार आहोत. आणखीन दुसरं म्हणजे आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या वेळोवेळी सरकारला दिलेल्या आहेत. जो वंचित कामगार आहेत, ज्यांनी फॉर्म भरले नाहीत, त्यांना फॉर्म भरायची मुभा द्यायला पाहिजे. 8 ते 9 गिरण्या बंद राहिलेल्या आहेत पहिल्या, त्या योजनेत ह्या लोकांनी सामावून घेतल्या पाहिजेत. आणि त्याप्रमाणे जी आर काढून म्हाडा BDD जायचा जसं अलॉटमेंट पहिल्या केलं त्याप्रमाणे प्रथम अलॉटमेंट करून ह्या लोकांना घरं दिलं पाहिजे. यासाठी आम्ही सरकारला जे काय करावं लागेल ते आम्ही करणार. हे 14 संघटना एकत्रित झालो, यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हा न्याय द्यायलाच लावणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच हे आहेत, हे गिरणी कामगार आहेत. हे अनेक वर्षापासून आपल्या घरासाठी जो काय प्रश्न आहे त्यासाठी आंदोलन करण्यासाठी आज या हुतात्मा चौकावरती आलेले आहेत. त्यांना फक्त 500 स्क्वेअर फीटची जी घरं आहेत ती घराची अपेक्षा मात्र सरकार ते देण्यासाठी अजूनही टाळाटाळ करत आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.